करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्यात्रे प्रकरण 23वे जोडा नवा आहे तोवर जपला पाहिजे. बी एच्या वर्गाला आम्हाला वासुदेव बळवंत पटवर्धन हे इंग्रजी शिकवत. त्या काळी इंग्रजीचे ते एक नाणावलेले प्राध्यापक होते. मराठी वाङ्मयाचा त्यांना चांगलाच नाद होता. सुप्रसिद्ध कवी केशवसुतांचे ते मित्र होते. नाट्यछटाकार दिवाकरांची नी त्यांची पुष्कळ दोस्ती असे. ते स्वतः मराठी कविता रचित. शिवाय मराठी काव्याबद्दल कित्येक रसग्रहणात्मक लेख त्यांनी लिहिलेले होते. शब्द बापुडा केवळ वारा ही त्यांची मासिक मनोरंजनामध्ये प्रसिद्ध झालेली एक कविता पुष्कळांना आवडलेली होती. विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटावा असे अनेक गुण त्यांच्या अंगी होते. तथापि त्यांचा स्वभाव इतका तुसडा आणि माणूसघाण्या असे की त्यांच्याजवळ जाण्याची आम्हाला भीती वाटे. विद्यार्थ्यांनी आपल्याजवळ यावे नि मनमोकळेपणाने बोलावे या गोष्टीला ते कधीही उत्तेजन देत नसत. वर्गात आले म्हणजे शिकवताना ते काय करतील तेवढाच विनोद आणि तेवढ्याच त्यांच्या गमती. त्यामुळे वर्गाबाहेर त्यांचा दरारा वाटत असला तरी वर्गात त्यांचे शिकवणे अतिशय मनोरंजक वाटे. त्यांचा तास कधी संपे ते आम्हाला कळत नसे. शेक्सपियरची हॅम्लेट आणि ॲज यू लाईक इट ही 2 नाटके अन टेनिसनचे मॉड हे काव्य त्यांनी आम्हाला उत्कृष्ट रीतीने शिकविले. त्यांना सफाईने इंग्रजी बोलता येत नसे. पुष्कळ वेळा ते अडखळतच असत. पण त्यांची बोलण्याची पद्धती नाट्यपूर्ण असे. त्यामुळे ते ऐकणाऱ्यांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेत. शेक्सपियरच्या नाटकातले संवाद तर ते इतक्या परिणामकारक रीतीने वाचून दाखवीत की आपण रंगभूमीवर प्रत्यक्ष नाटकच पाहत आहोत असे विद्यार्थ्यांना वाटे. त्यांनी जर आम्हाला हॅम्लेट नाटक शिकवले नसते तर त्या महान कलाकृतीचे रहस्य आम्हाला केव्हाच उमगले नसते. कार्लाइलचा हिरो अँड हिरो वर्शिप हा तेजस्वी ग्रंथ त्यांनीच आम्हाला शिकविला. कार्लाइलची काव्यात्मक आणि ओघवती भाषा आणि प्राध्यापक पटवर्धनांचे ठसकेबाज शिकवणे ह्यांची सांगड अशी काही सुंदर बसत असे म्हणता की सांगता सोय नाही. त्या वर्षी एक अशी शोचनीय घटना घडली की प्राध्यापक पटवर्धनांचा मोरेश्वर नावाचा एकुलता एक मुलगा तो आमच्याच वर्गात शिकत होता. तो 2-3 दिवसांच्या आजाराने अकस्मात मरण पावला. तो आजारी असल्याचे आम्हाला माहीतच नव्हते. आम्ही 11 वाजता कॉलेजात आलो तेव्हा सकाळी मोरू गेल्याचे आम्हाला समजले. आम्ही हळहळलो कारण मोरेश्वराचा स्वभाव अगदी बापाच्या विरुद्ध होता. तो विद्यार्थ्यांमध्ये खूपच मनमोकळेपणाने मिसळे. गप्पा मारण्याचा त्याला विलक्षण नाद असे. त्यामुळे विद्यार्थ्यांत तो फारच प्रिय होता. ज्या दिवशी तो मरण पावला त्या दिवशी कर्मधर्म संयोगाने पहिला तास होता प्राध्यापक पटवर्धनांचा. तो 11:30 का 12च्या सुमारास सुरू होई. आज प्राध्यापक पटवर्धन तास घेणे शक्य नाही या समजुतीने आम्ही 100-200 विद्यार्थी वर्गाच्या बाहेर जमावाने उभे राहिलो. एकुलता एक मुलगा गेल्यानंतर डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला अशा परिस्थितीत निदान त्या दिवशी तरी प्राध्यापक पटवर्धन कॉलेजात येणे शक्य नाही अशी आमची कल्पना होती. पण कसचे काय अन कसचे काय. बरोबर 11:30 वाजता कॉलेजच्या चढ्या रस्त्यावर धीमेपणाने सायकल चालवीत येणारी, अंगात निळ्या खारव्याचा सूट आणि डोक्यावर विटक्या रंगाची पगडी घातलेली पटवर्धनांची वृद्ध आकृती आमच्या नजरेस पडताच आम्ही सर्द झालो. हुका चू न करता आम्ही मुकाट्याने वर्गात जाऊन बसलो. प्राध्यापक पटवर्धन वर्गात आले तेव्हा स्मशान शांतता पसरली होती. प्राध्यापक पटवर्धनांच्या चेहऱ्याकडे पाहण्याची तर आमची छातीच नव्हती. जो तो आपापल्या डेस्काकडे नजर वळवून बसला होता. पटवर्धनांनी कार्लाइलच्या हिरो वर्शिपचे पुस्तक शांतपणे उघडून जो भाग पूर्वी संपला होता त्याच्या पुढचा भाग वाचावयाला सुरुवात केली आणि योगायोग असा की पहिलेच वाक्य त्यांनी जे वाचले ते पुढील प्रमाणे होते. व्हेन मोहम्मद लॉस्ट हिज ओनली सन. त्याबरोबर आमच्या काळजात चर्र झाले. एक क्षणभर प्राध्यापक पटवर्धन थांबले. त्यांना बोलताच येईना. गळ्यात आलेला आवंडा त्यांनी मोठ्या कष्टाने गिळला आणि मग क्षीण स्वरात ते पुढचे वाक्य शांतपणे वाचू लागले. तो क्षण मी कधीही विसरणार नाही. प्राध्यापक पटवर्धन हे जरी बाहेरून गंभीर आणि तरेवाईक दिसत असले तरी ते आतून अत्यंत भावनाप्रधान होते. शिवाय दुःख सहन करण्याचे लोकोत्तर धैर्यही त्यांच्या अंगी होते. पण असे असून कित्येकदा ते इतक्या चमत्कारिकपणे वागत असत
की त्यांच्या अंगात साधी माणुसकी तरी आहे की नाही अशी आम्हाला शंका येई. त्याबद्दलचा एकच अनुभव सांगतो. 1917चा सप्टेंबर महिना असावा. पुणे शहरात प्लेग होता म्हणून लोक गावाबाहेर झोपड्यात राहावयाला गेले होते. असाच एक झोपडी कॅम्प फर्ग्युसन कॉलेजमधील ॲफी थिएटरच्या मागच्या बाजूला बऱ्याचशा अंतरावर होता. एके दिवशी दुपारी 2:30च्या सुमारास या ॲफी थिएटरच्या डाव्या बाजूच्या वर्गात प्राध्यापक पटवर्धन आम्हाला शिकवित असताना त्या झोपडीत कॅम्पाला अचानक आग लागली आणि त्या बाजूकडून खूपच आरडाओरडा झालेला आमच्या कानांवर आला. त्याबरोबर प्राध्यापक पटवर्धन आम्हाला शिकवित आहेत याचे भान आम्ही अजिबात विसरून गेलो आणि वर्गाच्या मागल्या बाजूच्या खिडक्यांमधून धडाधडा बाहेर उड्या मारून आम्ही आगीच्या दिशेने धावत सुटलो. आग चांगलीच भडकलेली मला दुरून दिसली तेव्हा तिकडे न जाता मी माझ्या सायकलवर टांग मारून लकडी पुला पलीकडच्या आगीच्या बंबाला वर्दी देऊन आलो. सगळी निस्तर होता होता तास दीड तास गेला. मग आम्हाला आठवण झाली की प्राध्यापक पटवर्धन ह्यांचा तास चालू होता, पण इतका वेळ झाल्यानंतर ते वर्गातून निघून गेले असतील असे साहजिकच आम्हाला वाटले. पण कसचे काय अन कसचे काय परत वर्गात येतो तो म्हातारा आपल्या खुर्चीवर मख्खासारखा चेहरा करून बसला होता. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो भयानक आविर्भाव पाहून आमच्या छातीत धसकाच बसला. आमची कल्पना होती की हा जातिवंत कवी संकटात सापडलेल्या लोकांना आम्ही मदत करावयाला धावलो म्हणून कौतुकाने आमची पाठ थोपटील. पण ते राहिले बाजूलाच. आम्ही आपापल्या जागेवर बसल्यानंतर त्यांनी आपल्या पुढच्या टेबलावरील रोल कॉल उघडून तो घ्यावयाला सुरुवात केली. मी अत्रे असल्यामुळे माझे नाव आकारविल्ल्याप्रमाणे तिसरे का चौथे होते. पहिले अभ्यंकर आपटे जे कोणी होते ते लेखाचे त्या दिवशी गैरहजर होते. तेव्हा यस सर म्हणून हजेरी देणारा मी पहिलाच विद्यार्थी निघालो. त्याबरोबर 1 रुपी फाईन असे करड्या लष्करी स्वरातले उद्गार माझ्या कानावर आदळले. आयुष्यात मला झालेला तो पहिलाच दंड होता. मी मागल्या मागेच कोसळलो. अशा रीतीने हजर असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना 1-1 रुपया दंड ठोठावून आमच्याकडे ढुंकून न पाहता क्रुद्ध मुद्रेने ते वर्गातून ताडताड चालते झाले. त्या दिवशी त्यांचा आम्हा सर्व विद्यार्थ्यांना एवढा राग आला की यापुढे त्यांच्या वर्गाला बसावयाचेच नाही असाच जवळजवळ आम्ही निश्चय केला. पुढे त्यांनी तो दंड आमच्याकडून वसूल केला नाही ती गोष्ट वेगळी, पण सांगावयाची गोष्ट ही की त्यांचा स्वभाव असा चमत्कारिक. ज्युनियर BAचे वर्ष हे काही अभ्यासाचे वर्ष नसते. त्या गोष्टीचा पुरेपूर फायदा उठवणारे जे काही विद्यार्थी आमच्या वर्गात त्या काळी होते त्यांच्यामध्ये माझा नंबर खात्रीने पहिला लागला असता. आपण काही स्कॉलर नाहीत. तेव्हा परीक्षेत वरचा वर्ग मिळवून आयुष्यात मोठे विद्वान होणे हे काही आपल्या आयुष्याचे ध्येय नाही. ही खुणगाठ माझ्या मनाशी मी केव्हाच बांधून ठेवलेली होती. गडकऱ्यांच्या ओळखीमुळे काव्य, विनोद आणि नाट्य ह्या वाङ्मय प्रकारांबद्दल माझ्या मनात विलक्षण आकर्षण निर्माण झाले होते आणि म्हणून बहुतेक वेळ गडकऱ्यांच्या संगतीत नाहीतर अवांतर वाचनात जात असे. फर्ग्युसन कॉलेजातल्या ॲफी थिएटरच्या जवळ एका लहानशा दुमजली इमारतीत वाडिया ग्रंथालय आणि वाचनालय होते. ह्या ठिकाणी मी रोज कमीत कमी तास 2 तास तरी घालवीत असे. त्या वेळात जेवढी इंग्रजी काव्ये, कादंबऱ्या आणि नाटके मला तेथे मिळू शकली ती मी सर्व झपाट्याने वाचून काढली. रेस्टोरेशन कालखंडातल्या विचरले, कॉंग्रीव, स्टील ह्या सुप्रसिद्ध नाटककारांची आणि फ्रेंच भाषेतील विख्यात विनोदी नाटककार मोलियर ह्यांची बहुतेक सर्व विनोदी नाटके मी त्या वर्षात वाचून काढली. कीट्स, बायरन आणि शेले हे माझे 3 आवडते कवी. त्यांची सगळीच कविता मला त्या वयात कळत नसे, पण कळो न कळो काही कविता मी पुन्हा पुन्हा वाचून त्या जवळजवळ मुखोद्गत केल्या होत्या. इंग्रजी वाङ्मयाच्या अभ्यासाचे माझे मार्गदर्शन कॉलेजमधल्या प्राध्यापकांकडून जेवढे झाले नाही तेवढे गडकऱ्यांकडून झाले. गडकरी जरी इंटरपर्यंत शिकले होते तरी त्यांचे इंग्रजी वाङ्मयाचे वाचन फारच दांडगे होते. त्यांचा स्वतःचा इंग्रजी ग्रंथाचा संग्रह जितका निवडक तितकाच दुर्मिळ होता. पुण्याच्या जुन्या बाजारामध्ये येणारे आणि युरोपियन जिमखान्याच्या वाचनालयातून विक्रीला काढण्यात आलेले उत्तमोत्तम ग्रंथ अगदी स्वस्तात त्यांनी विकत घेतलेले होते. तथापि गडकरी आपली पुस्तके कोणालाही उसनवार देत नसत. त्यांच्या माडीवर बसूनच ती वाचावी लागत.
मार्क ट्वेनचा आणि माझा प्रथम परिचय त्यांच्याच ग्रंथालयात झाला. कर्तृत्वाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने 1917 साल हे गडकऱ्यांच्या आयुष्यातले सर्वात उत्तम साल होय. त्यांचे पुण्यप्रभाव हे नाटक आदल्याच वर्षी मुंबईच्या आणि पुण्याच्या रंगभूमीवर आलेले होते. त्या नाटकाने यशस्वी आणि प्रभावी नाटककार म्हणून त्यांना कीर्तीच्या कळसावर नेऊन बसविले होते. गडकरी आपल्या मित्रांना आपल्या नाटकाचे फुकट पास सहसा देत नसत. त्यांच्या तरेवाईक स्वभावामुळे त्यांच्याकडे पास मागण्याचे कोणाला धारिष्टच होत नसे. एकदा बालकवी ठोंबरे त्यांच्याकडे बसले असतानाच मी तेथे सहज गेलो. ज्या प्रेम संन्यासात बालकवींचा गौरवपर उल्लेख आहे ते नाटक बालकवींनी त्यापूर्वी कधीच पाहिले नव्हते आणि त्याच दिवशी त्या नाटकाचा प्रयोग होता. तेव्हा गडकऱ्यांनी बालकवींना ते नाटक पाहण्याचा आग्रह केला. मी तेथे बसलो असल्याने गाडीबरोबर नाळ्याला काशी यात्रा घडावी त्याप्रमाणे बालकवींबरोबर मलाही प्रेमसन्यास नाटक फुकट पाहण्याचा अनायासे मोका मिळाला. बालकवींच्या संगतीत प्रेमसन्यास पाहण्याचा तो योग हा आयुष्यातला एक अविस्मरणीय अनुभव होता, यात काय शंका. ते नाटक पाहून गडकऱ्यांच्या अलौकिक नाट्यप्रतिभेचे मनावर जे संस्कार झाले ते पुण्यप्रभाव नाटकाचा पुण्यातला पहिला प्रयोग पाहून शतपटीने दृढ झाले. हा पहिला प्रयोग अर्थातच मी 12 आण्यांचे तिकीट काढून पाहिला. काहीतरी दिव्य आणि अलौकिक आपण पाहत आहोत असे ते नाटक पाहत असताना क्षणाक्षणाला मनाला वाटत होते. ह्या नाटकाची नशा एक आठवडाभर तरी डोक्यात रेंगाळत होती. एकच प्याला हे नाटक गडकऱ्यांनी ह्याच 17 सालात लिहून पुरे केले. गडकऱ्यांची सांपत्तिक स्थिती नेहमीच ओढगस्तीची असे. ती ह्याच वर्षी सावरल्यासारखी आढळली. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा निरामय असलेले त्यांच्या आयुष्यातले हेच शेवटचे वर्ष आणि त्यांनी दुसरे लग्न केले ते देखील याच वर्षी. आम्हा उभयतांच्या वयात 13 वर्षांचे अंतर असूनही या वर्षी त्यांच्याशी माझी एवढी घसट आली होती की त्यांनी बुधवार चौकात मला थांबवून आपण दुसरे लग्न करणार असल्याची खाजगी बातमी माझ्या कानात सांगितली आणि कोणाला सांगू नका म्हणून मला मुद्दाम बजावले. तथापि गडकऱ्यांच्या परिसरातल्या सर्वच मंडळींना ही खाजगी बातमी त्यांनी स्वतःच सांगितली असल्याचे मला दुसऱ्या दिवशी आढळून आले. लग्न झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी नवा लाल भडक पुणेरी जोडा पायात घालून ते शेजारच्या धडफळ्यांच्या वाड्यात जात होते. बरोबर त्यांची नवी बायकोही होती. दरवाज्यात चिखल होता. तेव्हा गडकऱ्यांनी आपला कोरा जोडा पायातून काढून हातात घेतला. तेव्हा धडपळे हसून म्हणाले, "काय मास्तर, जोड्याला फार जपता आहात." तेव्हा गडकरी आपल्या नूतन पत्नीकडे पाहत हसून म्हणाले, "अहो, जोडा नवा आहे तोपर्यंत जपला पाहिजे." समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.